मी आज आज पण 5 किलोमीटर पुन्हा धावू शकलो सर, तुमच्यामुळे धावू शकलो. आणि तुम्ही मला म्हणले का सर मला ऑपरेशन करायचं नाही, नॅचरलीच बरं व्हायचं. हा तुमचा निर्णय योग्य झाला का? आज 6 महिन्यानंतर काय सांगता तुम्ही? 100% मी सांगेल की मी जो डिसिजन घेतला होता त्यावेळेस तो 100% माझा योग्य निघाला. कारण नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप असे स्वागत करतो आपलं मरुमेदा कायरोप्रॅक्टिक आपल्या चॅनलवर. आज आपल्याकडं 6 महिन्यांनी विशेष सर आले आहेत. ते आय जी ऑफिसला पी आय आहेत. आणि सर 6 महिन्यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडे आलात त्यावेळेस अशी कंडिशन होती का चालता येत नव्हतं, गादी फाटली होती, लिगामेंट टिअर झाले होते, तर मल्टिपल इंजुरी होत्या. आणि तुम्ही मला म्हणले का सर मला ऑपरेशन करायचं नाही, नॅचरलीच बरं व्हायचं. हा तुमचा निर्णय योग्य झाला का? आज 6 महिन्यानंतर काय सांगता तुम्ही? 100% मी सांगेल की मी जो डिसिजन घेतला होता त्यावेळेस तो 100% माझा योग्य निघाला. कारण की मी 2020 साली माझ्या डाव्या गुडघ्याचं ACL लिगामेंटचं ऑपरेशन केलं होतं. 5-1 वर्षापर्यंत ते ऑपरेशन चाललं. एक वेळेस पावसाचे दिवस होते आणि पावसाच्या दिवसामध्येच मी रनिंग करून आलो असताना गाडी माझी स्लिप झाली टू व्हीलरवरून. त्यावेळेस मला गुडघ्याला इंजुरी झाली, मला चालता पण येत नव्हतं. त्यानंतर मी MRI आणि CT स्कॅन MRI वगैरे सर्व केलं. तर MRI मध्ये माझी गादी फाटली आणि ACL जी लिगामेंट होती त्याला पुन्हा टिअर गेला होता. बरं. पण ज्यावेळेस पहिल्या ऑपरेशनमध्ये मला जो त्रास झाला होता की मला मल्टिपल इंजुरीज झाली, परंतु मला 3 महिने बेड रेस्ट घ्यावा लागला होता. तसेच पोटाचे खूप सारे त्रास सुरू झाले. ते काही कॅल्शियमच्या हेवी डोस असायचे, त्याच्याने खूप त्रास झाला. मग ह्यावेळेस मी आणि माझ्या बायकोनं ठरवलं होतं की आपण आता ह्याच्यामध्ये जायचं नाही. आणि याच्यामध्ये मी सर्वात जास्त श्रेय सरांनंतर जर देईल तर ते माझ्या मिसेसला देईल की तिने सरांचा कुठेतरी इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण ऑपरेशन तर शेवटचा पर्याय आहे, तर आपण अगोदर नीट करता येतं का ते बघू. त्या अनुषंगाने मग आम्ही सरांकडे आलो. गादी फाटलेली, लिगामेंट ACL इंज्युअर झाले होते आणि एकंदरीत तुम्हाला चाललं का पाय ठेवणंच मुश्किल होतं? नाही, काय व्हायचं, मी चाललो का माझा गुडघा अटकायचा. हा, ते मेनिस्कस इंजुरीमध्ये होतं. अटकायचा आणि अटकल्यामुळे मला माणसाला असं अनबॅलन्स झाल्यासारखं फील व्हायचं. बरोबर आहे. आणि ही जी कंडिशन होती त्याच्यानंतर आपण प्रत्येक महिन्यामध्ये चेंजेस होत गेले. म्हणजे आपल्याला 2-3 महिने लागले होते रिपेअर करायला. आपण नी PRP वगैरे पण नॅचरल ज्या ट्रीटमेंट असतात, पाठा बांधणं वगैरे सर्वच काही केलं. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही व्यायाम करताय, रनिंग करताय, आज तुम्ही मला सांगितलं, त्याच्यावर ते ऐकून खूप आनंद झाला. म्हणजे मी खरंच तुम्हाला सर्वांना सांगेल की मी आज पण 5 किलोमीटर पुन्हा धावू शकलो सर, तुमच्यामुळे धावू शकलो.